नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ATB अपडेट यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी अपडेट जाणून घेणार आहोत। पहा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये दरमहा भेटतात, राईट। 1500 रुपये तुम्हाला दरमहा भेटतात। तर आता महत्त्वाची अपडेट आलेली आहे, तुम्हाला आता 3000 रुपये भेटतील, 3000 रुपये महिन्याला। तर ही बातमी काय आहे, यामध्ये सत्यता काय आहे, काय नवीन निर्णय आहे, ही माहिती कोणी दिली की 1500चे 3000 भेटतील, ही माहिती कोणी दिली, याबद्दल सर्व काही आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत कंटिन्यू शेवटपर्यंत बघा, माहिती तुम्हाला नीटपणे समजेल। चला, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण जाणून घेऊया। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा। आपलं ATB अपडेट आपलं चॅनल आहे, चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। चला, आता आपण सर्व अपडेट नीटपणे समजून घेऊया। हे पहा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून 1.5 कोटीपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत। 1.5 कोटी, जवळपास 1.5 कोटी महिलांच्या बँक खात्यात पैसे आलेले आहेत। मात्र राज्य सरकारच्या योजनेवरून सत्ताधारी महिला वर्गाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असताना विरोधकाकडून टोलाही लावला जात आहे। विरोधकांकडून टोलाही केला जात आहे। म्हणजे ही जी योजना आहे ही यासाठी आलेली आहे, निवडणुकीसाठी आलेली आहे असं विरोधक म्हणत आहेत। पुढे बघा, ही योजना म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आमिष दाखवण्याचा प्रयत्न असल्याचं विरोधकांनी म्हटलं आहे। मात्र काही दिवसांपूर्वी सांगलीतील सभेत बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेच्या रकमेत वाढ करण्याचे म्हटले होते। आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही राज्य सरकारवर टीका करताना लाडकी बहीण योजनेचे पैसे दुप्पट होणार असल्याचं म्हटलं आहे। दुप्पट करणार आहेत, बघा, दुप्पट करू असं संजय राऊतनी म्हटलेलं आहे। संजय राऊत सध्या मराठवाडा दौऱ्यावर असून नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना त्यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला। तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरही भाष्य केलं। तसेच लाडक्या बहिणींच्या रकमेत दुप्पटीने वाढ करणार असल्याचंही घोषणाही त्यांनी केली। 1500 रुपयात लाडक्या बहिणीचे काम होते का? लाडक्या बहिणीचे अनेक प्रश्न आहेत, महागाईचे प्रश्न आहेत, मुलं बेरोजगार आहेत, ते प्रश्न कोण सोडवायचे? 1500 दिले म्हणून मत मिळतील या भ्रमात सरकार आहे। पण लाडक्या बहिणींनी ते पैसे घ्यावेत, कारण ते पैसे आपलेच आहेत, आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत। आता 2 महिन्यांनी आमचं सरकार येतं आहे, तेव्हा या 1500चे 3000 होणार आहेत असे राऊत यांनी म्हटले आहे। संजय राऊत यांनी म्हटलं आहे, बरं, म्हणजेच 2 महिन्यात सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 3000 रुपये दरमहा देणार असल्याची घोषणाच राऊत यांनी केली। दरम्यान सांगलीत सभेत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची रक्कम 2000 रुपये करणार असल्याची घोषणा केली। बघा, चालू आहे। आता जो कोणी सांगत आहे की एवढे पैसे करू तेवढे करू, अजूनपर्यंत निर्णय तर झालाच नाही। आता संजय राऊत म्हणत आहेत, मागच्या वेळी खरगे म्हटले होते की 2000 करू, आता संजय राऊत म्हणत आहेत। त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी पण म्हटलं होतं की आम्ही हळूहळूपणे 1500चे 2000 करू, 2000चे 2500 करू, 2500चे 3000 करू। म्हणजे फक्त घोषणा चालू आहे। ही जी योजना आहे ती योजना लागू झालेली आहे। 1500 रुपये तुम्हाला दरमहा भेटणार आहेत। आता 3रा हप्ता देखील येणार आहे। परंतु ज्या घोषणा चालू आहेत त्या घोषणा बंद होत नाही आहेत, काही ना काही आमिष अजून दाखवलं जात आहेत सर्वच नेत्याकडून। बरं, असं एक नेत्याने सर्वच नेत्याकडून हे आमिष दाखवलं जातं की आम्ही दुप्पट करू, तिप्पट करू। तर जे करायचे ते तेव्हा करा, आता बोलून काय फायदा, बरोबर आहे की नाही? आणि माझं फक्त एकच म्हणणं आहे की महिलांचे सर्व प्रश्न सुटले पाहिजे आणि त्यांना जवळपास जो हप्ता आहे 1500 रुपयाचा पण ठीक आहे, जरी वाढला तर 2000 किंवा 3000 तो वाढू शकतो असं वाटत आहे। आणि त्याचं GR आल्यावर ते आपल्याला समजेल। ओके, सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्त्वाची अपडेट होती। फक्त चालू आहे, आता विरोध चालू आहे आणि हेच चालू आहे, यामध्ये एवढं काही हे नव्हतं, फक्त विरोध चालू आहे, अजून निर्णय झालेला नाही। पैसे वाढ संदर्भात निर्णय झाला तर त्याचा GR येईल आणि GRनुसार मी तुम्हाला नक्कीच त्याबद्दल माहिती सांगेल। परंतु आता सध्या 1-2 महिन्यात तर काही पैसे वाढणार नाहीत, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। ओके,
सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.